असेल नसेल मला माहिती नाही, पण तो मागच्या 2-3 महिन्यापासून सगळी कायदा सुव्यवस्थेच्या सगळ्या नाड्या केंद्र सरकारने प्रशासनामार्फत स्वतःकडे ठेवलेल्या आहे. आणि त्याच्यामुळे असा आरोप करत असताना ज्यांनी कोणी केलं असेल त्याच्यावर कारवाई करावी. आणि मला असं वाटतं ममता बॅनर्जींनी जशास तसे उत्तर देऊ ही पण भाषा केलेली आहे. भारतीय जनता पार्टीचे लोक तृणमूलच्या लोकांना घुसून कार्यालय तोड, लोकांना मारहाण, काही जणांचे मुर्दे पाडत असेल तर मला असं वाटतं तृणमूलनी एखाद्याचा मुर्दा पाडला तर ते नैसर्गिक तिथं होतं असं म्हणायला काय हरकत. भंडाऱ्यात जनगणनेत ओबीसीचा स्वतंत्र काढून नसल्याचा आरोप ओबीसी संघर्ष समितीकडून करण्यात आला. नाही, आरोप तर सगळ्या भारतात मला वाटतं कॉलम तर सगळ्या भारतात सेम आहे, मग भंडाऱ्यातच वेगळा कसा असेल. जर भंडाऱ्यात नसेल तर पूर्ण भारतात नसेल. आणि सरकारने ओबीसीची जनगणना करण्याचं ठरवलेलं आहे, तो असला पाहिजे. अतुल सावे यांचे माजी ओएसडी विजय कारंडे यांनी पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. यावर आता अतुल सावे असं म्हणतात की आमच्या भगिनीस न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. बरं झालं तुम्ही विषय काढला. माझ्याकडे फोटो आलेले आहेत, म्हणजे दाखवू शकत नाही मी असे फोटो आहेत. आता त्याच्यात अतुल सावेंचा रोल आहे म्हणणं योग्य नाही होणार, तो अतुल सावेवर अन्याय होईल. परंतु अतुल सावेकडं तो असल्यामुळेच त्याची हिंमत झाली असावी असं मला वाटतं. अतिशय भयानक फोटो माझ्याकडे आलेले. आता कसे महिलांचे फोटो असे दाखवणं योग्य होणार नाही, पण माझ्याकडे असे काही फोटो आलेले आहेत. ते पहा, पायाला मारल्याचा फोटो आहे, एकदम डेंजर भयानक आहे, डाग आहे. त्याच्यानंतर हे पाहिजे, म्हणजे अतिशय भयानक मारहाण आहे. हे माझ्याकडे फोटोग्राफ्स आहेत त्या माऊलीचे. काही फोटो मी दाखवू शकत नाही आपल्याला, पण माझ्याकडे आहेत. मी अतुल सावेंना याच्यात दोषी धरणार नाही, परंतु अतुल सावेंचा मी OSD आहे म्हणून जी मस्ती डोक्यात असेल त्याच्यामुळे अशा गोष्टी होऊ शकतात. आणि मला असं वाटतं एकीकडे भारतीय जनता पार्टी महिलांना न्याय, लाडकी बहीण अशा बऱ्याच नुसत्या गप्पा मारतात. आत्ता महिला आरक्षणाच्या गप्पा मारत होती भारतीय जनता पार्टी. आणि त्यांच्याच मंत्र्याचा OSD अशा पद्धतीनं जर एका भगिनीवर अत्याचार करत असेल तर अतुल सावेंनी या OSDला ताबडतोब काढलं पाहिजे. या OSDवर त्वरित कारवाई केली पाहिजे असं मी म्हणेल. ठरवू, अजून रोजच तेच करायचं. हे बघा, दूध का दूध पाणी का पाणी झाले. अनिल परब यांना जाणीवपूर्वक त्या काळामध्ये या सरकारने, पोलीस यंत्रणेने, CBIने, EDने, इन्कम टॅक्स विभागाने जाणीवपूर्वक अनिल परबावर अन्याय, अत्याचार केलेला होता. याविषयी अनिल परबांनीच खऱ्या अर्थानं लढा दिला. कोणत्याही गोष्टी कुठेही सगळं रीतसर नियमानुसार असताना जाणीवपूर्वक अनिल परबांना कायद्याच्या कचाट्यात अडकवण्याचा प्रयत्न झाला. मला असं वाटतं न्यायदेवतेने त्यांना न्याय दिलेला आहे. तुम्ही काल एक ट्विटवर पोस्ट केली होती नाशिकची मारहाण करताना भूसंपादनाचा विषय. नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या घरात घुसून माता बहिणीच्या पत्रावर सुद्धा हात पोलिसांनी घातल्याचा व्हिडिओ मी काल पाठवलेला आहे आपल्याला. मला वाटतं असं संपादनचा अर्थ काय? बळजबरीने संपादन कोणतंही करता येत नाही. आणि माता भगिनींना घरात घुसून पदर ओढल्याची घटना घडलेली. मारहाण तर झालीच, आणि हे काम पोलिसांनी केलेलं आहे. आणि म्हणून नाशिकमध्ये जर असा कोण अधिकारी असेल जो एखाद्या भगिनीच्या पत्रावर हात घालत असेल तर त्याला कारवाई केली पाहिजे. अशा भूसंपादन अधिकाऱ्यावर 1 मिनिटही जबाबदारी ठेवण्याची त्याची मला असं वाटतं लायकी नाही. आणि राज्य सरकार जर असं करणार असेल, त्याला ठेवणार असेल, तर राज्य सरकार याच्यात सहभागी असं म्हणेल. मी राज्य सरकारला विनंती करेल की या अधिकाऱ्यावर त्वरित कारवाई झाली पाहिजे. स्थायी समितीचे सभापती अनिल मकरे यांनी ते नाले सफाईची पाहणी केली. यावेळी त्यांनी शिवसेना भवन जे आहे त्याच्याखाली नाला आहे त्याचं लेवल कमी झालं आहे. शिवसेना भवनावर जे कारवाई करा, त्यांना
नोटीस पाठवा. त्यांचं असंही म्हणणं आहे की कोणत्याही पक्षाचं कार्य असेल तर त्यांना आम्ही कारवाई करणार. पण काही हरकत नाही, नियमानुसार काम होईल, झालं पाहिजे. शिवसेना भवनाचा त्याच्यात दोष नाही, नाले सफाईचं काम महानगरपालिकेचं आहे, शिवसेना भवनाचं नाही. आणि अनिल मकरेंनी चांगलं आहे, सगळीकडे फिरतायत. मला असं वाटतं तेच त्यांनी जाऊन पीपल्स बँकेच्या खालचं पण बघावं, गांधीनगरचं तिथे काय झालेलं तेही बघावं, भवानीनगरचंही बघावं. आणि सगळ्या ठिकाणची नाले सफाई, ते जे राहतात आधी राहत होते तिथलं पण नाला बघावा, बसस्टँडच्या आणि समर्थनगरच्या मधला. असं वाटतं या ठिकाणची नुसती नाले सफाई मागच्या कित्येक वर्षानं होत नाही, ती योग्य पद्धतीनं व्हावी असे प्रयत्न अनिल मकरे यांनी निश्चित करावे. शहरात गुन्हेगारी खूप वाढलेली आहे, त्या संदर्भात तुम्ही काय? पोलीस आयुक्तांना या संदर्भात आम्ही बोललेलो आहे. जवळपास 5 मर्डर्स मागच्या 1 महिन्यात झालेले, 5 मर्डर. मग चेन स्नॅचिंगच्या तर अनेक घटना घडलेल्या आहेत. पोलीस आयुक्तांना आता रीतसर आमचं शिवसेनेचं सिस्टमवर भेटेल आणि जर याच्यात नाही झालं तर मला वाटतं शिवसेना आंदोलनाचा हत्यार उपसेल. बैठकमध्ये एका शेतकऱ्याने माझ्या जमिनीमध्ये 12 क्विंटल कांदा विकला, मात्र कांद्याचे पैसे तर आलेच नाही, पण त्याला कमिटीला ₹1 चार्ज द्यावा लागला. कसं काय? तर भावच नाही भेटला कांद्याला, ते सगळं काढून त्याच्यातून त्याला ₹1 कमिटीकडेच त्याचा पडला. कमिटीने मग ते शेतकऱ्यांची परिस्थिती आहे की म्हणजे त्याला कांदा येण्या नेण्याचे पैसेसुद्धा त्याला खिशातूनच भरावं लागले. अशा म्हणजे वाहतुकीचा खर्चसुद्धा त्याला मिळाला नाही. त्यांनी कांदा आणून सुद्धा त्याला वापस मार्केट कमिटीला पैसे द्यावे लागले, कारण वजन माप वगैरे याचे दर लावले असेल मार्केट कमिटीला. निश्चित या विषयाकडे लक्ष देऊ. इनका मराठी हो गया कहते फेंक बार. हां, शिवसेना पक्ष बांधण्यासाठी नवीन आता ती काय मला असं वाटतं आपण बातम्याचं बोलू, संघटना वगैरे नंतर बोलू. ती ॲट्रॉसिटी माझ्या माहितीप्रमाणे हर्षवर्धन जाधवावर जाणीवपूर्वक दाखल केलेली होती अशी माझ्याकडं माहिती आहे. मी त्याच्यात जात नाही, पण तो निर्दोष मुक्तता झाली तर काहीच हरकत नाही. दादा, एक प्रसिद्ध चित्रपटाचा डायलॉग आहे, लोक फिर हम आ गए, तुमच्या बॅनरवरती ते झळकलं, मोठी चर्चा झाली. एक प्रकारे विरोधकांना कुठेतरी तुम्ही इशारा देताना तो बॅनरकडे पाहिलं. नाही, मी असं भानगडीत नाही पडत. विरोधक वगैरे हा विषय नाही आहे. मी माझ्या पक्षाचं काम करतो, पण तो कार्यकर्त्यांनी लावला असेल, मला तुमच्या बातमीच्या माध्यमातून कळालं. त्याला मला माहीत पण नाही काय बॅनर लावला, आता मी थोडी त्याचं मॅटर. परंतु ठीक आहे, भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली असेल. महाराष्ट्र शासनाला स्टेनोचे ना ते अगोदरच्या बदलास केलेले विद्यार्थ्यांना कुठली याची पूर्ण नाही, ह्या विद्यार्थी मला भेटायला येणार आहेत. आज आधी आलेले होते, परंतु स्टेनो हे पदच महाराष्ट्र सरकारने आता व्यपगत केलेलं आहे. मला तर वाटतं स्टेनो हा कार्यालयीन कामकाजातला एक महत्त्वाचा घटक आहे. आणि अशा पद्धतीनं अनेक विद्यार्थी मागच्या कित्येक वर्षापासून स्टेनो होण्यासाठी झटतात, अभ्यास करतात, क्लासेस करतात. जर अशा पद्धतीनं हे पद व्यपगत झालं तर मला असं वाटतं या विद्यार्थ्यावर मोठा अन्याय होईल. यांना न्याय देण्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू. अजित पवारांच्या विमान अपघाताप्रकरणी VSR कंपनीच्या मालकाला अद्यापही का अटक नाही असं रोहित पवार विचारतात. त्यांचा लढा कायम आजही आहे. नाही, भूमिका योग्य आहे रोहित दादांची की ज्याचं विमान आहे, ज्याचं विमान बिघडलं, ज्याच्या पायलटनी चूक केली, तो माणूस राजरोसपणे समाजात वावरतो नव्हे. त्याला त्याच्या विमानातून अजूनही अनेक लोक प्रवास करतात, सगळे करत असतील. मी कोणाविषयी नाव घेण्याची काही गरज नाही, परंतु याच्यावर कारवाई होण्याची आवश्यकता होती. ही भूमिका योग्य भूमिका आहे, परंतु याला कुठेतरी सरकार पाठीमागे घालतंय असं मला तरी वाटतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.